नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी. मुलांनो, कुटुंब म्हणजे काय? कुटुंब कसे असायला हवे? तर कुटुंब म्हणजे परस्परांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. माणसामधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. एकत्र कुटुंब पद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच मानावा लागेल. सामाजिक सुरक्षा ही संकल्पना आपण समजून घ्यायला हवी. कुटुंब हा या सामाजिक सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. पण आज कुटुंब ही संकल्पनाच बदलते आहे. तसेच जगभरात एकंदरीतच रोजगार, स्त्री-पुरुष समानता, स्थलांतर, नवे तंत्रज्ञान अशा अनेक बाबींमुळे सामाजिक रचना आमूलाग्र बदलत आहे. या नव्या संदर्भामध्ये कुटुंब आणि सामाजिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे ठरते. मोठ्या कुटुंबामुळे आर्थिक मदतसुद्धा महत्त्वाची असते. तर मुलांनो, आज आपण माधुरी सानबाग यांचा प्रीतम हा पाठ अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण लेखिकेचा परिचय पाहूया. माधुरी सानबाग यांचा जन्म 1952ला झालेला आहे. त्या प्रसिद्ध लेखिका व विज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन एक अवलिया संशोधक, CNR राव अनोख्या रसायनाने बनलेला माणूस, APJ अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध, JRD एक चतुस्र माणूस, ब्रेनवेज, लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. त्यांच्या अनेक विज्ञान कथाही प्रसिद्ध आहेत. तर मुलांनो, आता मी प्रत्यक्ष पाठाचे वाचन करणार आहे. तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्यायचे आहे आणि श्रवण करायचे आहे. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर, एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. हे वेगळे नाव म्हणून माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले उमजत गेले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न बोलणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नाही. कसा बसा काठावरती पास होतो. वर्गात शिकवताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठीही लिहिता येत नाही तुला? तुझ्या वडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशीच होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत, अडखळत, एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर रहद्दीवर असतात.
4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. याच वर्षी मी इथे मामीकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाही. तुला आणखी कोणी नातेवाईक नाहीत? माझा आवाज आता एकदम खाली आला होता. नाही बाई. मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग. नको नको. माझ्याबद्दल तर तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामाने मला ठेवून घेतले आहे. त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना करत होते. आधीच मामींची 3 लहान मुले तिला खूप त्रास देतात. त्यात माझा त्रास नको. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून भडाभडा बोलत सुटला होता. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा, काही कळत नसल्याचा खुलासा कळला तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हलले. मी चटकन त्याला जवळ घेतले. क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेले मला कळले. 7-8 वर्षाच्या मनाने त्याचा देह खूपच किरकोळ, सुकल्यासारखा होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा अन खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन अन मग बाकी विषयही तुला सहज समजतील. मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते. त्यामुळे पोरकेपणाचे काही समानधागे मला प्रीतम जवळ खेचत होते. त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत हे मुलाला चटकन समजते. मी नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुरपून टाकत होती. माझ्या 4 शब्दांनी, अधूनमधून कुरवाळल्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले तर ते त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायचे. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मलाही जाणवायचे. पाठाचे वाचन झालेले आहे. मुलांनी मुखवाचन करावे. एका मुलाने उठून फळ्यावरील प्रश्न वाचावा. प्रीतम, या पाठात लेखिकेने कोणाचे वर्णन केले आहे आणि कसे? बरोबर. प्रीतम या पाठात लेखिकेने प्रीतम लुथरा या विद्यार्थ्याचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले. तसेच विद्यार्थी व शिक्षक
यांच्यातील नाते याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. मुलांनो, आताच मॅडमनी या पाठाचे वाचन करून घेतले आहे. तर आता आपण थोडक्यात या प्रीतम या पाठाचे स्पष्टीकरण बघूया. मध्यवर्ती कल्पना आधी समजून घेऊया. या पाठात असे सांगितले आहे की प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे. आई वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते यांचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात आले आहे. आता आपण मुलांनो पाठाचे स्पष्टीकरण बघूया. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होती. प्रीतम, लुथरा, जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. नामावली म्हणजे नावांची यादी. हजर. एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. रया गेलेला म्हणजे तेच गेलेला. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. दृष्टिक्षेप टाकणे म्हणजे नजर टाकणे. त्या वर्गावर मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होती. ते वेगळे नाव म्हणून माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले अन उमजत गेले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. उमजत गेले म्हणजे समजत गेले. एकलकोंडा म्हणजे कुणातही न मिसळणारा. घुमा म्हणजे काहीही न बोलणारा. अबोल म्हणजे काहीही न बोलणारा. कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना एकदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून पाहत बसतो. टक लावून पाहणे, एकटक पाहणे, निरीक्षण करणे. इथे प्रीतम कशा पद्धतीचा मुलगा होता याचे वर्णन लेखिकेने केले आहे. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले अन म्हटले, नीट मराठी लिहिता येत नाही? तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चाललास. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. बेजबाबदारपणा म्हणजे जबाबदारी नसणे. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत, अडखळत, एक शब्द उच्चारत धीर एकवटत बोलल्यासारखा प्रीतम बाईंना म्हणाला. बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. दूर सरहद्दीवर असतात. सरहद्दीवर म्हणजे सीमेवर. मी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. बंगाल, पश्चिम बंगाल, भारताच्या पूर्वेकडील राज्य. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. प्रीतम पंजाब राज्यात असल्यामुळे तेथील भाषा पंजाबी तो शिकला. याच वर्षी मी इथे मामा मामीकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. त्याला मराठी विषय समजत नाही. अर्थात त्याच्यामुळे बाकी सगळ्या विषयांमध्ये मराठीतच असतं आणि म्हणून त्याला तेही विषय समजत नव्हते. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत? माझा आवाज आता एकदम खाली आला होता. तो म्हणाला, नाही बाई. मग तुझ्या मामा मामींनाच मला भेटायला सांग. प्रीतम म्हणाला, नको. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बोर्डिंग म्हणजे जिथे राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था असते असंच ठिकाण. मुलांना तेथे निवासा शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवले जाते आणि तिकडे मुलांना खूप त्रास देतात.
बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना होते. याचना करणे म्हणजे विनंती करणे. मुलांनो, माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यावर अवलंबून असते. प्रीतम लुथरा हा 7 वर्षाचा मुलगा. 4 वर्षापूर्वी त्याची आई वारली होती. म्हणजे त्यावेळी केवळ 3 वर्षाचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात होते. तेही नेहमी सरहद्दीवर असत. त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आई-वडिलांच्या छायेत त्याला वावरायलाच मिळालेलं नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात त्याला राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये तो सतत बुजरा राहिलेला. अनेक भाषा त्याच्या कानावरून गेल्यामुळे त्याला एक ना धड कुठलीच भाषा येत नव्हती. तो कोणातही मिसळत नसे. कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. वर्गात शिकवताना एकदा खिडकीत रिकाम्या आकाशाकडे बघत राहत असे. तो एकलकोंडा घुमाबोल बनला होता. मुक्तपणे खेळणारा, बागडणारा बालक न राहता तो चारही बाजूने दबलेला, मनातून अबला बनला होता. त्याचे बालपण बाह्य परिस्थितीमुळे घडले होते आणि म्हणून माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवत असते. आधीच मामीची 3 लहान मुले तिला त्रास देत असत. त्यात माझा त्रास नको. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून धडाधड बोलत सुटला होता. धडाधड बोलणे म्हणजे मनात साचलेले ते संधी मिळताच भरभर बोलणे. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा आणि कळत नसल्याचा खुलासा कळला. खुलासा कळणे म्हणजे स्पष्टीकरण मिळणे. तसे माझ्या काळजात काहीतरी लख्ख हलले. मी चटकन त्याला जवळ घेतले आणि क्षणभर त्याचे अंग चोरून घेतलेले मला कळले. या प्रीतमला एवढे मायेने कुणी जवळ घेतले नव्हते आणि तेथे या शिक्षिकेने जवळ घेतल्यानंतर मात्र त्याला अंग चोरून घ्यावंसं वाटलं. कारण तेवढी माया यापूर्वी त्याला कुठेही केलेली नव्हती. 7-8 वर्षाच्या मानाने त्याचा देह खूप किरकोळ होता. म्हणजे त्याची शरीरयष्टी अगदी बारीक होती. मी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हटले, प्रीतम, मला यातलं काही ठाऊक नव्हतं. असं कर, उद्यापासून दुपारी लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन. मग बाकी विषयही तुला सहज समजतील. प्रीतमला मराठी येत नव्हतं आणि त्यामुळे बाकीचे विषय समजत नव्हते. आता या शिक्षिकेने मला मराठी शिकवल्यानंतर बाकीचे विषय सहज समजतील ही एक आशा दाखवली. मी त्याला शिकवू लागले. तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते. त्यामुळे पोरकेपणाचे समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. पोरकेपणा म्हणजे अनाथपणा. शिक्षिकेलाही बाबा नव्हते आणि याला आई नव्हती. हा दोघांमध्ये समान धागा होता आणि तोच धागा लेखिकेला प्रीतमजवळ खेचत होता. त्याची भाषा सुधारली. तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेत नंबर 10च्या आसपास येऊ लागला. त्याचे वडील पैसे पाठवून देत म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. पण आपणही आपल्या घरात पुरे आहोत, नको आहोत त्याला चटकन समजते. अपुरे म्हणजे अधूनमधून कुरवाळणारे. नवीन संजीवनी मिळाली. संजीवनी म्हणजे त्याची प्रकृती सुधारली. माझे कुठेही आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले. अधूनमधून एकदा खास पदार्थ त्याला द्यायची. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची. त्याचा आनंद वेगळाच आहे हे मलाही जाणवायचे. लेखिकेने तो खूप खास असायचा ही जाणीव करून दिली आहे. तर मुलांनो,
आताच मॅडमाने प्रीतम या पाठाचे छान असे स्पष्टीकरण केलेले आहे. तर आता आपण पाठ्यघटकावर आधारित काही प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, शिक्षिकेने प्रीतमच्या मामांना कशासाठी भेटायला सांगितले? बाळा, उठ आणि उत्तर सांग. बरोबर. प्रीतमच्या निबंधात अनेक चुका निघाल्या. त्याचा बेजबाबदारपणा कळायला हवा. त्याला मराठीही नीट वाचता येत नाही. म्हणून शिक्षिकेने प्रीतमच्या मामांना भेटायला सांगितले. बैस खाली. प्रश्न दुसरा, प्रीतमला मराठी नीट वाचता येत नसल्याचे कारण कोणते? बरोबर. जन्मापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. प्रथमच तो महाराष्ट्रात आला. म्हणून प्रीतमला मराठी नीट वाचता येत नसल्याचे कारण. बैस खाली. प्रश्न तिसरा, परकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचण्याचे कारण कोणते? बाळा, उठ आणि उत्तर सांग. बरोबर. प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडील वारले होते. त्यामुळे प्रीतमच्या पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते. तर मुलांनो, प्रीतम हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि एक तुम्हाला मी गृहपाठ देते. प्रश्न पहिला, तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान स्पष्ट करा.